वाघनख आणि शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। साताऱ्यानंतर आता नागपूरमध्ये वाघनख आणि शस्त्र प्रदर्शन भरवण्यात येत आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, कशा पद्धतीचा नेमका हा उद्घाटनाचा कार्यक्रम असेल आणि कधीपर्यंत ही वाघनख आता नागपूरमध्ये असणार आहेत? आदित्य, आपल्याला माहिती आहे की लंडन मधून अल्बर्ट संग्रहालयातील वाघनख जी आहेत शिवाजी महाराजांनी वापरलेली, जो अफजल खानाचा कोथळा काढण्यात आलेला होता, ती वाघनख गेल्या वर्षी महाराष्ट्रात आली आणि महाराष्ट्रात ती साताऱ्यामध्ये ठेवण्यात आलेली होती। अनेक महिने तिथे राहिल्यानंतर आता ही वाघनख जी आहेत ती नागपुरात येणार आहेत आणि नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालय येथे एक विशेष दालन तयार करण्यात आलेले आहे। तिथे हे वाघनख पुढील 8 महिन्यांसाठी ठेवण्यात येणार असून यासोबतच शिवशस्त्र प्रदर्शनी देखील आयोजित करण्यात येणार आहे। त्यामुळे नागपूरकर असतील किंवा विदर्भातील जे शिवप्रेमी असतील, नागरिक असतील, विद्यार्थी असतील, यांना शिवकालीन इतिहास माहीत व्हावा यासाठी या वाघनखांचा आणि शिवशस्त्र प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि त्याचं उद्घाटन जे आहे ते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन होणार आहे। आणि मुख्य सोहळा तिथे मध्यवर्ती संग्रहालयात झाल्यानंतर उद्घाटनपर जो कार्यक्रम आहे तो रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले। त्यामुळे पुढील अनेक महिने जे आहेत ते आता हे वाघनख जी आहेत, ऐतिहासिक वाघनख आहेत, ही नागपूरकरांसोबत विदर्भातील नागरिकांना पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे। धन्यवाद जितेंद्र दिलेल्या माहितीसाठी।